शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सेक्स एज्युकेशन अनिवार्य होणार आहे का? सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र या व्हायरल दाव्यामागचं खरं सत्य काय आहे? केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात नेमकी कोणती भूमिका मांडली आहे? पाहूया हा रिपोर्ट. देशातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्वसमावेशक लैंगिक शिक्षण म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्स एज्युकेशन सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दुजोरा दिलाय. सरकारनं न्यायालयाला सांगितलंय की या विषयासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीनं आपला अहवाल सादर केला असून त्यातील शिफारसी स्वीकारण्यात आल्यात. मात्र अंतिम मंजुरीनंतरच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची, शारीरिक आणि मानसिक बदलांची आणि संमतीची तसेच पॉक्सो कायद्याबाबत योग्य आणि वयोगटानुसार माहिती देणं हा आहे. यामुळं लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती वाढण्यासही मदत होईल असा सरकारचा विश्वास आहे. दरम्यान सोशल मीडियावर सेक्स एज्युकेशन अनिवार्य झालं आहे असा दावा केला जात असला तरी अद्याप असा कोणताही अंतिम निर्णय झाला नाही आहे. म्हणजेच शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये सर्वसमावेशक लैंगिक शिक्षण सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही आहे. त्यामुळं सोशल मीडियावरील कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची तथ्य पडताळणी करणं तितकंच आवश्यक आहे. पाहत रहा लोकाशा TV. मी विश्वजित.